आपण जाणार आहोत कोकणात. वी आर ॲट आरेवारे बीच. एकही रुपया कॅश नाही, एकदम गरीब झालोय आम्ही आता सध्या. 1 2 बस. अरे बोला गणपती बाप्पा. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग, ज्याच्यामध्ये आपण जाणार आहोत कोकणात, गणपतीपुळे आणि खूप सारे प्लेसेस. आज काही व्लॉगचा इंट्रो वगैरे काही झाला नाही आहे, कारण खूप जास्त आम्ही निघालोच. उठलो 3:30 वाजता, त्याच्यानंतर खूप पहाटे निघालो. सो टाईमच नाही भेटला की काही रेकॉर्ड वगैरे करेल. आणि आता काही नाश्ता वगैरे कोणी काहीच केला नव्हता. सो आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आहे. हॉटेल समृद्धी प्युअर व्हेज. आता नाश्ता 8:30च्या टायमाला वगैरे इतका काही सगळीकडे चालू नाही आहे. सो वी डिसाइडेड टू हॅव आवर ब्रेकफास्ट हिअर. आता कुठल्या एरियामध्ये आपण आता? महाड. आमचं त्याच्यात पार डिस्कशन मध्ये झालं आमचं. महड आहे. आपण कुठे गेलो? ओके ओके, नॉट बॅड. आणि व्हॉट्सॲपचा टॅग काय होता ते सांगा आणि त्याचा एक्सप्लेन द्या. इथून चल, इथून अशी सुरुवात. त्यांना थोडं कम्फर्टेबल बघावं लागेल माझं काय. एक मिनिट. अरे रिस्पेक्टेड मेंबर आणि ऑर्गनायझर. ही ट्रिप आहे मी सगळी ऑर्गनाइज केलंय, बुकिंग पासून सगळं. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. म्हणजे तुम्ही कुठं स्टे करणार, काय टाकव म्हणा, पेमेंट कुठे स्टे करायचं सगळं माझ्याकडे. किती हॉटेलवाल्यांना फोन केले. कॉल हिस्ट्री. हे कुठलं आहे ते? देवबाग तिथून सुरुवात अरे इतकं काम केलंय की तो हे झालाय. सगळीकडे फोन लावले तर त्याच्यामुळे झालंय. ठीक आहे, आता येते सौरभकडे. तुमचा काय आपला टॅग? मी ट्रिप अँड फायनान्स प्लॅनर आहे. कसं हे करता येईल, कमी पैशात कमी बजेट मध्ये ट्रिप कशी ऑर्गनाइज करायचं ते माझं काम. आता आपलं आणि ब्रेकफास्टचं पूर्ण बजेट trip काय आहे आजचं? ते असं खायचं बजेट नाही ठरवलं आम्ही. Stay आणि राहायचं. आता पेट्रोलच्या जागी सीएनजी कसं भरता येईल आम्हाला ते बघायचं. हे मेन फोकस आहे. आता आहेत आपले हर्षदा मॅडम. तुमचं ऍडवाइस केलंस तू. ग्रुपचं बघायचं, सांगायचं होतं ग्रुपचं, पर्सनल नव्हतं सांगायचं. अरे तिने असा हात लावलाय त्याला, असा, समजलं का? म्हणजे ती माझ्या हा. माझा टॅग आहे टेलिफोन ऑपरेटर. सगळे लोक मला फोन करा. पीसीएमसी वाल्यांना फोन करा, पीएमसी वाल्यांना फोन करा, खराडी बॉईज, ह्याला विचारा, त्याला ते विचारा, ह्याला सांगा, त्याला सांगा. म्हणजे मग अख्खा टाइम आयुष्य फक्त फोन करण्यातच जाते. आज मछली का क्या भाव है? कोई चमन झींगा का फोन राख राख तेरी माँ की राख. फोन ऑपरेटर चालेल. म्हणजे ह्यांना एकमेकांना फोन करायला काय लाज वाटते, काय जमत नाही त्यांचं, मला माहित नाही. म्हणून मला सगळ्यांना इकडे तिकडे फोन करायला लागतो. आता रचना पीओसी. माझं होतं बेस्ट स्टेज, पीओसी फॉर बेस्ट ते पण हेच ठेवलेला. पण ठीक आहे, पण मी माझं ऑफिसचं काम सोडून सगळं एक दिवस पूर्ण दिवता हॉटेल रचनाने कमीत कमी 100 हॉटेल सर्च केले. त्याला खोललं, पण खूप छान छान स्टेज होते जे त्यांनी मला घेतले नाही. बघ, बजेटचं काम कोणाचं आहे? सौरभ. बरोबर. तुमचं असं गव्हर्नमेंट बँक सारखं काय चाललंय? इकडून तिकडे जात आहे, तिकडून कॅन्सल होत आहे. बजेटनुसार पाहिजे. स्टेज मी केलते, पण तू जर आता तुला आपण गेलो आता? तिथं, फक्त तुला दाखवणार तो रिसॉर्ट बाहेर न कसं आहे, तू डायरेक्ट तिथंच राहायचंय म्हणजे इतकं भारी. आता आपली अपेक्षा सांगा, तुमचं काय होतं? रिस्पेक्टेड मेंबर ऑफ कल्ट. आय रिमेंबर. हे लोक कमी आहेत का कल्टपेक्षा? दे आर ऍक्च्युली व्हेरी स्टुपिड पीपल्स, बट आय लव्ह देअर कंपनी. अरे कल्टचं मिनिंग काय? सगळे लोक खरंच इतके स्टुपिड सारखं बिहेव करतात, बट सगळे लोकांना दोन हात गेले होते आधी. सगळे लोक बोला, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, काही नाही. वहिनी असं खाताय. आता अक्षय. डायरेक्ट अक्षय माझं आठवत नाही टॅग नेम. विकेंड प्रोडक्टिव्हिटी बूस्टर. विकेंड प्रोडक्टिव्हिटी बूस्टर.
मिनिंग असं आहे लोकांना हे करतो बूस्ट करतो त्यांच्या विकेंड मध्ये मी एनहान्स करतो त्यांच्या विकेंडला मी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट करायला भाग पाडतो. कुठली? ट्रिप कॅन्सल करणे. एखाद्याला गरज नसेल गाडी घ्यायला लावणे. मी येणार नाही. माझ्या बायकोने स्पॉट कव्हर काय केला जर. ठीक आहे झालं ना एवढं कॉफी तुम्ही आता बोलणार नाही. ब्रेक आपण घेऊया एक ब्रेक. तर तू तिचं पण सांग. सहभागीने काहीतरी बोलतात. आता ती कॉफी बी दे ना. पर्सनल. तो पर्सनल सांग. बोल. कोणी बोलणार याचा आवाज नाही येणार नाही तर बोला. हा. तर माझं टॅग आहे प्रॉब्लेम रिझॉल्व्हर. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले ट्रिप मध्ये तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. मी प्रॉब्लेम बोलले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्यांना बोलायची गरज नाही. आमचा आता ह्या क्षणाला एक प्रॉब्लेम आहे. एवढ्या ग्रुप मध्ये आमचे 2 मेंबर बोलत नाही. आम्ही तुमच्याकडे त्या प्रॉब्लेम आम्हाला वाटतंय यांना काय झालंय बाबा, बोलतच नाही. आता कसं झालंय की ते एक बूस्टर आहे तर तो आम्हाला त्याने बूस्ट केलाय. तर आता मी गाडीमध्ये जसं की प्रॉब्लेम म्हणजे जर तुम्हाला जेव्हा तुम्ही ह्याच्यावर बसलाय तर जेवण नाही आलं तर तुम्ही मला सांगू शकता. मी आतमध्ये जाऊन हे करू शकतो. किचन मध्ये जाऊन भांडल पण तर तुम्ही सांगू शकता मी तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू शकतो. आता लास्ट. ह्या दोघांचं झालं का? दिलाय एंटरटेनमेंट अँबॅसिडर. कॉन्फिडन्स खरंच म्हणजे चॅट जीपीटी करावं पण एवढं. बोला त्यांचं घ्या त्यांचं. एंटरटेनमेंट अम्बॅसिडर. कोणाचं एंटरटेनमेंट फक्त इथं की फक्त स्वतःचा. सगळ्यांचंच करेल एखादा जोक वगैरे तुम्हाला दाखवलं 4 दिवसात एक 4 दिवसात एक जोक. सगळ्यांचे टॅग. तुझं राहिलं ना सॉरी. सगळ्यात जास्त मळमळ करणारे मला होते मळमळचं होतं. डोंट माइंड द कॅमेरा. डोंट माइंड द कॅमेरा. असे खूप लोक आहेत की ज्यांना अशी अरे नको ग नको ग नको ग असं करतात फक्त. पण यायचं असतं. पण व्हिडिओ मध्ये यायचं असतं त्यांना. पण माझा फेस चांगलाच पाहिजे पण नको ग असं असतं. किरण पण बोलत होता नको ग हे नको रेकॉर्ड करू. मी तुझं अकाउंटच रिपोर्ट करतो. मी तुझं अकाउंटच रिपोर्ट करतो. आता कसं त्याच्या बायकोला दाखवलं व्हिडिओ मध्ये मी पूर्ण. आता त्याच किरणनी 50 लोकांना तुझा व्हिडिओ शेअर केला त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? कारण त्याच्यात तुम्ही मेन होता. आमची जोड होती. तुझ्या त्याच्यात आम्ही main बायकोमुळे केलं ना शेअर, बायकोच्या एक्सप्रेशन मुळे. असं. ते एक्सप्रेशन चांगले असते तर मी केला असता शेअर. ती एवढं घाबरलेलं त्याच्यात म्हणजे मजा उडवण्यासारखं आहे ना. दाखवताच त्याच्यामध्ये की बघा मी किती सपोर्टिव्ह आहे माझ्या बायकोला असं असं करून. ते मला दाखवायची गरज नाही. चला बंद. हा तर एकदम कंटिन्यू करू ना. मी बदलते नो क्लॅश. अरे झालं मला टॉपिक तो उठला ना. तुझ्यामुळे झालं सगळं. नाही केला तू काहीतरी पॉइंट बोल. A few moments later. अशा प्रकारे आपले टॅग्स आपण बघितले या लोकांचे. त्या दोघांचे झाले का? हो सगळ्यांचे झाले. 10 मेंबर्सचे सगळ्यांचे आले. हा व्हिडिओ मध्ये बघा आता direct. त्यांनी चेंज करायला पाहिजे ना, यांनी चेंज करायला पाहिजे ना. फायनान्स माझा एक आणि तो सगळ्यात पहिलं तर तुला माहितीच आहे कोणाचं. ज्याच्यामुळे आता हे टॅग्स हे बाई, ऑपोजिट काय असतं का? आता हे टॅग्स खरंच किती रियालिटी मध्ये टर्न आउट होतात ते बघूयात आपण नेक्स्ट व्हिडिओज मध्ये. स्टे ट्यून. बाय. ब्रेकफास्ट झाला आणि फूड एव्हरेज होतं. काय नाही माझे पाय दुखले जरा मी अशी बसली. किती सुंदर. 7.5-8 तासाच्या जर्नीनंतर फायनली आम्ही पोहोचलोय. इझी नाही आहे ही जर्नी मी खरं सांगते. ज्यांना थोडं मोशन सिकनेसचा त्रास असेल किंवा असं काही असेल नसेल त्यांनाही होईल. आणि ठीक आहे बघून या तुमच्या रिस्कवर या. आम्ही चेक इन केलं आहे बापटमध्ये. आता ते कसं आहे काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आणि आमचा असाच प्लॅन आहे की आम्ही आज गणपतीपुळेला जाणार आहे मंदिरात. सो
त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज तर काही खाऊ शकत नाही. म्हणून मग आम्ही आता प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये खायला आलो आहे. लेट्स सी काय ऑप्शन्स असतील. लंचचा रिव्ह्यू वगैरे सगळं देते मी, सो दॅट तुम्ही इथे आला आणि तुमचाही प्लॅन असेल की गणपतीपुळे पहिलं करायचं तर व्हेज कुठे खायचं तर मी दाखवते. जिथे आम्ही स्टे करतो तिथे खाण्याची सोय नाही आहे ॲज सच की मोदक वगैरेचे लंच डिनर वगैरे काही नाही आहे. आम्ही आलो इथे दर्या सारंग रेस्टॉरंटमध्ये, शुद्ध शाकाहारी. रेस्टॉरंट खूप क्लीन आणि नीट ठेवलं होतं आणि सर्व्हिस पण खूप छान होती. आणि मेन्यू बघायचा म्हटला तर खूप जास्त अफोर्डेबल पॉकेट फ्रेंडली प्राइस होते. वंदे इडली वडे बोंड पोंगल उपमा बुरी. व्हेज थाळीमध्ये 2 भाज्या, डाळ, ताक, 2 चपात्या आणि नंतर भातही आहे. पिठलं भाकरी थाळी आणि इथे भाज्या घेतल्या होत्या. आणि आता जस्ट आमचा लंच झाला आहे. दर्यासागर रेस्टॉरंटमध्ये शुद्ध शाकाहारी लंच आम्ही केला. तर ओव्हरऑल रिव्ह्यू खूप जास्त अफोर्डेबल रेट्स आहेत आणि टेस्ट पण खूप ऑन पॉईंट आहे. म्हणजे रेट्सच्या मानाने तर खूपच परफेक्ट आहे. सगळं काजूकरी पण खूप जास्त टेस्टी होती. आणि थाळी वगैरे आम्ही खाल्ल्यात, मी व्हिडिओमध्ये ते दाखवलं आहे. आता आम्ही हा लंच एंड करतो एका स्वीट नोटवर. आता थोडासा आराम करून मग आम्ही जाऊ नंतर गणपतीपुळे आरेवारे बीच. लेट्स सी मंदिर केव्हा ओपन असेल. तर आजचा आमचा स्टे बापट निवासमध्ये आहे आणि तिकडे अशा विला वगैरे असं काही नाही आहे, रूम्स आहेत. तुम्हाला जितक्या रूम्स हव्यात तुम्ही घेऊ शकता. स्टे आणि सर्व्हिसबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप क्लीन रूम्स होत्या आणि फूड क्वालिटी आणि क्वांटिटी कशी होती ते मी पार्ट 2 मध्ये सांगते. आणि ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. तर आज कन्फर्म आपलं गणपतीपुळे मंदिर नाहीये. मग आपल्याला अरे असं कसं, आम्ही कपडे चेंज करणार आहे आम्ही. तसं तुम्ही आरेवारी बीच लक्षात ठेवा, गणपतीपुळे मंदिर आम्ही तुम्हाला आल्यावर काय म्हणतोय, आम्ही करू अरेंजमेंट. तुम्ही बीचच्या आहे चला. हा बीचच्या आहे चला. आम्ही तुम्हाला तसंच नाही कपडे आपण म्हणजे त्याचं डिसिजन आपण मंदिर 9 वाजेपर्यंत चालू आहे ना. दर्शन आपण लवकर आलो तर आपण चेंज कपडे करून आपण मंदिरात. अजिबात टाइम वेस्ट न करता आम्ही रेडी झालो आरेवारी बीचला निघायला. फायनली वी आर ॲट आरेवारे बीच. आता आरेवारे बीचचा जो सिनिक व्ह्यू जो आहे तो कॅप्चर करायचा मी आणि माझी टीम म्हणजे माझे फ्रेंड्स आम्ही खूप ट्राय केलं. बट ड्यू टू सम टेक्निकल और मे बी ह्युमन एरर्स आम्हाला तो इतका सिनिक सीन कॅप्चर करता आला नाही. त्याच्यामुळे नो वरीज, जे काही आहे ते आपण इन पर्सन एक्सपिरियन्स केलेलं आहे. तर मला ते स्वप्नील जोशीवाला डायलॉग वगैरे टाकून सगळे व्हिडिओ एडिट्स बनवायचे होते. बट अनफॉर्च्युनेटली आय एम नॉट डुईंग दॅट. बट ॲटलिस्ट आय एम ड्रेस्ड वेल, सो मी हॅप्पी आहे याच्यासाठी. लेट्स सी फोटोज व्हिडिओज कसे येत आहेत. आणि खूप लोक असं खूप ओव्हर क्राऊडेड नाही आहे हा बीच सध्या तरी, कारण इथे खूप बीचेस वगैरे आहेत. सो असं काही ओव्हर क्राऊडेड नाही आहे जसं आपली मुंबई चौपाटी वगैरे इतकी ओव्हर क्राऊडेड आपल्याला वाटते. आपल्याला इथे आपला सनसेट एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. सो याच्यापेक्षा जास्त छान काय असू शकतं. ते झिपलाईन पण आहे बाय द वे. सध्या तरी ही एकच ऍक्टिव्हिटी दिसते मला. आपल्याला इथे उंट सफारी अँड ऑल दिसते. बट आय डोंट सपोर्ट ॲनिमल क्रुएलिटी. सो आणि इथे आपल्याला दिसतंय काय आहे नक्की, बैल का घोडे आहेत ते कन्फर्म करूया आपण. बट या सगळ्या गोष्टी आहेत नॉर्मली बीचेसवर ज्या गोष्टी असतात त्या. किती हिंमतवाली असेल मी की व्हाईट जीन्स घालून आली आहे बीचवर. असं रॅन्डम राहू दे ना. असं कसं, असं कुठे पकडतो, रॅन्डम पकड. हा व्हाईट पॅन्ट का घालून आली जर बीचवर जायचं होतं तर. यार इकडचं पाणी कसलं ट्रान्सपरंट आहे. आय मीन किती क्लीन पाणी आहे. युजली आपल्याला नाही दिसत असं पाणी. इवन अलिबाग किंवा अशा साईडला जाऊन पण असं पाणी नसतं क्लीन. इतकं क्लीन वॉटर की तुमचे पाय दिसतात. आणि मी थोडंसं डीप आहे आतमध्ये, असं नाही आहे की एकदम वरच्या वरच चालली आहे किंवा काय. बट स्टील खूप क्लिअर वॉटर आहे. नाईस.
आता वाटतंय भाई कोकणला आली आहे. त्या पद्धतीने सनसेट झालाय आणि म्हणजे होऊन गेलाय आणि आमचे फोटोजही काढून झालेत. हा प्रत्येक ठिकाणीला समजावत असतो. मग हा म्हटला की आता तुला कळालं का तुला असं वाटत असेल की हा हिला खूप पॅम्पर करतो हे ते, पण तो तिला प्रत्येक वेळेस समजवत असतो. असा हा मग आता कोणतरी तुम्हाला स्पेशल एबल म्हणलं माहिती का? तिला रिकॉल होत नाही गोष्टी लवकर. स्पेशल एबल म्हणलं. मी काय करू? पटकन करून पटकन अंडरस्टँड करतो, कोणी थोडं लेट करतो. कोणी लेट करतो म्हणजे लेट करतो म्हणजे कोण? स्पेशल अखंड समुद्र दिसतो, तो म्हणतो जा तिकडे तिकडे काही नाही. सॉरी वहिनी, तुम्हाला आम्ही चुकीचं बोललो. कळलं का? दिसतो तसं नसतं म्हणून. तिकडे काही दिसतो. हे खूप छान आहे. आणि आता आम्ही आरेवारे बीच वरून जात आहोत पुन्हा आमच्या स्टेला. आता आमचा प्लॅन काय आहे सांग सौरभ. हो बोल बरं, थोडासा वेगळा आवाज ऐकू दे. हा आणि मग आपण ठीक आहे. हा बोला बोला. आता आपण रूमवर जाऊया. हा रूमवर जाऊन आपण बघूया आपल्या गणपतीचं दर्शन घेऊन मग आपण समीर हॉटेलला जेवायला जाऊ शकतो. इट इज स्टील इन डिस्कशन. विल लेट यू नो. स्टे ट्यून. ओके. बीच वरून आल्यावर आम्ही इथल्या कॅन्टीन मध्ये लाईट नाश्ता केला. हॅलो, तर आम्ही आता थोडा वेळ झाला आम्ही आरेवारे बीच वगैरे सगळं करून आलोय. खूप जास्त दमलोय. फोटोज वगैरे आणि बाय द वे खूप छान बीच आहे हा. अजिबात ओव्हर क्राऊडेड नाहीये. म्हणजे आम्ही गेलो तेव्हा तरी नाही लागला. आणि आता आमच्या हॉटेल पासून गणपतीपुळे जे मंदिर आहे ते खूप जास्त जवळ आहे. म्हणजे वॉकेबल डिस्टन्स आहे ऑलमोस्ट 1 किलोमीटर. तर संध्याकाळची आरती 8:45 असते. तर म्हटलं की चला एक आरती घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर परत सकाळी पहाटे जाऊ शकतो. सो लेट्स सी. मी आता गणपतीपुळेचं मंदिरही दाखवते ह्याच्यामध्ये आणि आरती किती वाजता असते, टाइम कसा असतो आणि सकाळचं आमचा एक्सपिरियन्स कसा असेल आणि रात्रीचा कसा असेल तेही दाखवते. म्हणजे जर तुम्ही यायचं प्लॅन करत असाल तर तुम्हाला सकाळी यायचं का रात्री यायचं ते पण एकदा समजेल. लेट्स सी. इथे तुम्हाला अतिथी बाजार दिसेल. तिकडून सरळ असं जायचंय. रात्री हा गणपतीपुळे परिसर असा काहीसा दिसतो. सकाळी कसा दिसतो ते आपण होपफुली बघूयातच. गणपती बाप्पा मोरया. मी इतक्या रात्री आलोय त्याच्यामुळे काहीच जास्त गर्दी नाहीये. सकाळची गर्दी कशी असेल माहित नाहीये. रात्री तर अजिबात गर्दी नाहीये. आता होते आरती चालू. आय गेस चालू झाली आहे. लेट्स सी. रात्रीचं दर्शन तर खूप जास्त फास्ट आणि खूप छान झालं. देवाच्या इथे खूप वेळ मिळाला आम्हाला पाया पडायला, प्रार्थना करायला. आता सकाळी किती वेळ मिळतोय माहित नाही, त्याच्यामुळे लेट्स सी हाऊ इट गोज. इतक्या सगळ्या हॉटेल्स असूनही आम्ही खूप रिसर्च करून एखाद दुसरे हॉटेल्स सिलेक्ट केलेत. जसं समीर की आदित्य. समीर की आदित्य. चिन्मय. यहाँ पे तो सिचुएशन क्रिएट हो गई है गाइज. हाय गाईज, आय एम बॅक. तर मी आताचं लेटेस्ट अपडेट देते. आता आम्हाला जायचं होतं समीर हॉटेलला जायचं होतं, पण प्रॉब्लेम असा झालाय की सगळ्यात जास्त रेटिंग समीर हॉटेलला होते. पण तिकडे 1 तास वेटिंग सांगितलं आम्हाला, विच इज टू मच. आणि तर सेकंड आमचं प्रायोरिटी होती आदित्य खानावळ. तर आता आम्ही तिथे आलोय आणि मला माहिती होतं युट्यूबवर ऑलरेडी ज्या माणसाने इन्फॉर्मेशन दिलेली त्यांनी सांगितलेलं की इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, सो प्लीज कॅरी कॅश. आता आम्ही कॅश तर आणली आहे पण आम्ही इथे नाही आणली आहे. ऍक्च्युली आणि प्रॉब्लेम असा केलाय की आम्ही चालत आलोय. म्हटलं की जरासं चालणं होईल, थोडं जिरेल, पण आमची जिरली आहे त्याच्यामध्ये. तर बघू आता काय होतंय. कॅश त्यांनी लिहिलंय असं 2 असं एकदम हायलाईट करून लिहिलंय की प्लीज नेटवर्क नाहीये तर कॅश द्या वगैरे. बट आमच्याकडे 1ही रुपया कॅश नाहीये. बघूयात आता आम्हाला जेवण मिळतं का, आणि जेवण जर मिळालं तर आम्ही ते पे कसं करतोय त्याच्यासाठी. आम्ही गेलो त्या दिवशी हा मेन्यू होता आणि ओव्हरऑल हॉटेलची सर्व्हिस आणि एकंदरीत वातावरण खूप छान आहे आणि फूड क्वालिटी क्वांटिटी कशी आहे ते तुम्ही पुढे बघाच.
पापलेट, सुरमई, पापलेट कोण आहे? चिकन सुद्धा त्यांच्या समोर का ठेवलं, त्यांना त्रास होईल ना. बायकोच्या हातची फिश खाऊन बघते. 150 वाले 100. हा, ही कोणती? गाईज फॉर युअर इन्फॉर्मेशन, ज्यांनी भाकरी सांगितली त्यांना एकच भाकरी आहे, एक्स्ट्रा भाकरी पाहिजे असेल तर सांगावी लागेल, हो. 2 चपाती आहेत. आता त्याला जे पाहिजे डायरेक्ट आलं ना त्यांनी. किती सुंदर सुरमई आहे. खूप भूक लागली आणि त्याचा टेस्ट तर इतकी जास्त भारी आहे. आय एम सोल्ड. आम्ही कोंबडी वडे मागवलेले. तर बेसिकली कोंबडी वडे हे चिकन सोबत सर्व केले जातात. टेस्ट खूप छान आहे आणि असे फ्लफी पण आहेत. त्याच्याबरोबर आम्ही एक पापलेटची थाळी पण मागवलेली. पापलेट खूप क्रिस्पी आहे आणि त्यासोबत त्यांनी झिंग्याची चटणी दिली आहे. खूप छान आहे. आम्ही व्हेज थाळी ऑर्डर केली आहे आणि व्यवस्थित आहे थाळी. म्हणजे वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी, डाळ भात प्रॉपर जेवण दिलेले आहे त्यांनी. मी तांदळाची भाजी भाकर मागवली होती, ती पण छान आहे. आणि दुसरी पण खूपच हा. सॉफ्ट आहे. चपाती खूप सॉफ्ट आहे. छान आहे. म्हणजे एकंदरीत व्यवस्थित आहे सगळं. इथं पण एक माझ्याकडनं गफलत झाली. मला वाटलं रस्सा जास्त येईल, बट रस्सा थोडा आला, चिकन सुक्का आलाय, बट ठीक आहे. चिकन सुक्काच ऑर्डर केलं होतं तर मग चिकन सुक्काच आहे. हा, ते मला जर कन्फ्युजन, मला ऑर्डर देताना मला ते कसं थाली खायची सवय ना, चिकन थाली मग ती येणार नेहमीप्रमाणे. सो नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवेल. पण टेस्ट चांगली, एकदम मस्त टेस्ट आहे. आमच्या चाटून पुसून खाल्लेल्या ताटांवरून तुम्हाला टेस्ट कशी होती ते समजलंच असेल. आणि आता वेळ होती बिल भरायची. देवासारख्या चालून आलेल्या वोडाफोनच्या नेटवर्कमुळेच आमचं बिल भरलं गेलं. अशा प्रकारे आमचा डे 1 संपलेला आहे आणि खूपच टायरिंग डे होता. जर तुम्ही कोकणात यायचं विचार करताय आणि खूप ऍक्टिव्हिटीज वगैरे सोबत करायचा विचार करताय तर ते करू नका. तेच आम्ही नाही केलं. आज आम्ही फक्त गणपतीपुळे आणि अरेवारे या 2 गोष्टीच कव्हर केल्या. त्याच्यानंतर वी हॅड आवर डिनर, लंच अँड ऑल. उद्याच्या दिवशी आम्ही निघणार आहोत मालवणला आणि सकाळी ऑफकोर्स गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन निघणार आहोत. मालवणला आम्ही काय करतोय, कसं करतोय, आता इकडचा स्टे आमचा उद्या करणार आहोत चेकआउट आणि मग दुसऱ्या दिवशी मालवणला चेक इन. लेट्स सी दुसऱ्या दिवशी काय होतंय. स्टे ट्यून्ड. बाय.